अकोल्यातील डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेनं आत्महत्या केली होती। या प्रकरणी आता सासरच्या 7 जणांच्या विरोधात पोलिसांनी आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार अकोल्यातील जुने शहर परिसरातील भावना घाटोळे या विवाहित महिलेनं काही दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती। 5 वर्षांपूर्वी भावना यांचा विवाह विशाल घाटोळे यांच्यासोबत झाला होता। त्यांना 14 महिन्यांचं बाळ देखील आहे। दरम्यान लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून सतत हुंड्यासाठी टोमणे, मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप माहेरच्या कुटुंबियांनी केला होता। आम्ही श्रीमंत आहोत, तुमच्याकडून आम्हाला काहीच मिळालं नाही, अशा शब्दात भावनाला वारंवार अपमानित केलं जात होतं, असा आरोप तिच्या वडिलांनी केला होता। घटनेच्या दिवशी सकाळच्या दरम्यान भावनानं वडिलांना फोन करून मला इथून घेऊन चला, हे लोक मला खूप त्रास देतात, अशी आर्त विनंती केली होती। मात्र काही तासातच जावयाचा फोन आला आणि आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आली। या घटनेनंतर भावनाचे वडील विठ्ठल मलवळकर यांनी गंभीर आरोप केले होते। महिलेच्या शवविच्छेदन अहवालानंतर आज पोलिसांनी सासरकडील 7 जणांवर आत्महत्या करण्यास परावृत्त केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत। पोरगी वाढली असं आम्हाला म्हणजे तिने फाशी घेतली असं आम्हाला फोन आला। आम्ही त्याच्या घरी घटना कधी म्हणजे घरी पोहोचलो, दोघी माहिती की ही माझी मुलगी लहान। दोघी तिथे गेलो आम्ही, तर ते घरातनी सर्व खाली बसलेले होते। आम्ही गेलो पाहिलं तर ती पोरगी नेलीच दवाखान्यात। आम्ही दवाखान्यात आलो तर तिथे पीएमला काढलं होतं तिले। आम्ही म्हटलं बाई असं कसं काय झालं, फाशी घेतली, पण माझी पोरगी असं करू शकत नाही, ते फाशी घेऊ शकत नाही। ते तिला लहान बाळ आहे 14 महिन्याचं, ते बाळाला थोडीशी सोडत नव्हती। यानं डोळ्यानं पाहिलं तिथं किंवा पोरगी खाली पडलेली होती। जर पोरगी खाली पडलेली होती तर दवाखान्यात कशी काय गेली, रिपोर्ट आला कसा काय, हा प्रश्न येते ना। हे म्हणतात की आमचा रिपोर्ट आला, आम्हाला बाकी काहीच नाही पाहिजे, आम्हाला फक्त आमच्या ताईसाठी न्याय पाहिजे। मुलीच्या नातेवाईकांनी त्याच्यामध्ये घातपात असल्याची शंका निष्पन्न करून आज रोजी त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्याच्यात त्यांनी त्या मयत महिलेचे पती विशाल घाटोळे, सासू रेखा घाटोळे, सासरे सुनील घाटोळे, जेठ हर्षल घाटोळे, जेठानी अदिती घाटोळे, आजत सासू कमलाबाई तळोकार आणि ननंद अश्विनी नेसनतकार अशा 7 लोकांनी तिचा छळ करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरले अशा पद्धतीचा एक तक्रार दिलेली आहे। त्याच्यावरून पोलीस स्टेशन डाबकी रोड या ठिकाणी गुन्हा दाखल होत आहे आणि यामधील जे आरोपी आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी आम्ही आमचे पथक रवाना करतो।